मित्रांनो, एक असा चोर ज्यानं 900 कोटींची बँक लुटली आणि त्यावरती पुस्तकेही लिहिलं. आणि गंमत तर बघा, तो चोर हातात पिस्तूल नाही तर कॅमेरा धरायचा. हो, प्रोफेशनल फोटोग्राफर. पण फोटो काढणारा नव्हे, बँकेचा नकाशा डोक्यात उतरवणारा. फ्रान्स मधल्या निस शहरातील सोसिएट जनरल बँक, जगातील सगळ्या सेफ तिजोरी, 20 टन स्टीलचा दरवाजा, हजारो लॉकर्स आणि आत करोडोंचा खजिना. लोक म्हणायचे हिची चोरी फक्त स्वप्नातच होऊ शकते, पण या चोरानं हे स्वप्नच खरं केलं. 27 तास तिजोरीत राहून चक्क खालून बोगदा खणून 900 कोटी रुपये लंपास केले गेले, तेही बँक चालू असताना. बँक मॅनेजरला तिजोरीचा दरवाजा उघडलाच नाही, कारण चोरांनी तो आतून वेल्ड करून टाकलेला. पुढे जगाला ओळख दाखवण्यासाठी तो मुद्दाम पोलिसांसमोर आला. अल्बर्ट स्पाजियारी त्याचं नाव. परंतु न्यायाधीशांच्या हातावर तुऱ्या देऊन तो सगळ्यांसमोरून बाईकवरून फरार झाला, तेही अगदी फिल्मी स्टाईलने. पुढे त्यानं चोरीवर पुस्तक लिहिलं, पण तो पुन्हा कधी सापडलाच नाही.